सचिन भोसले, आपण कळस विशाल परिसर मध्ये आहोत. आपण तक्रार दिली होती की या बाथरूम बद्दल की बाथरूमचे भांडे वगैरे फुटलेले आहेत. तर पालिकेने वॉर्ड ऑफिसने नागटिळक साहेब व सूर्यवंशी मॅडम यांनी त्वरित दखल घेतली आणि काम चालू केले. आपले पृथ्वीदादांनी आपल्याला सांगितलं होतं की काय झालं. आता इथं सध्या काम चालू आहे बाथरूमचं. इथं काम करणारे पण बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथं बाथरूमचं काम चालू झालेलं आहे. आणि काय काय काम होणार मला भांडी बदलायची, सुटलेली टाईल बसवायची, सगळं फ्लोरिंगची, त्यानंतर प्लंबिंगचं काय प्लंबिंग होणार आहे. तर या आपण बघूयात की बिफोर आफ्टर कसं होईल ते बाथरूम चांगलं. इथले जे आपण दाखवलं ते इथले जे भांडी आहे ते भांडे बदली होणार आहे. इथं स्टाईल फरशी लावणार आहेत. पृथ्वी भाऊ ओके ना? ओके ओके. सांग आता स्टाईल फरशी विरशी स्टाईल फरशी वगैरे लागणार आहे, पाण्याची सोय होणार आहे. म्हणजे पाणी घरून आणण्यापेक्षा इथंच नळामध्ये पाणी चालू होणार आहे. इथलं बाथरूमचं भांडं फुटलं होतं ते पण चेंज होणार आहे. आपण पालिकेला विनंती केली होती की इथले स्थानिक नागरिक आहेत, महिला आहेत, त्यांना सिक्युअर फील व्हावं म्हणून ती भिंत वाढवण्याची मागणी करणार आहे आपण. आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं काम चालू झालेलं आहे. इथं पाण्याचा पाईप, लाईटीचं मेंटेनन्स. या भाऊंचं घ्या, बाईट घ्या, चालू राहून द्या. बोला दादा. नाही काय हरकत नाही, स्थानिक आहे तुम्ही. हा, संडासची फार तिथं गैरसोय होते लोकांची इथे. आणि लोक अक्षरशः कचरा आणून लोक इथे नेऊन टाकत असतात. आणि मेन म्हणजे दुसरं हे पूर्ण मोकळं ठेवलेलं संडासचं. त्या भिंतीला इथे उभं राहिलं की लोक इथे मुठाला उभी राहतात. आणि बायकांना निर्लज लाज वाटेल असा ह्या रस्ता इकडे बघा. रस्ता आपण बताएंगे पालिका को. हा रस्ता बघा. त्या रस्त्याने येणाऱ्या महिला वर्गांना हे लोक येऊन उभे राहतात आणि अश्लील हावभाव करतात. तर माझी पालिकेला सरळ विनंती आहे की इथं एक भिंत झाली पाहिजे. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की इथं पुरुष किंवा कोणी येऊन इथं काय महिलांना काहीतरी लज्जास्पद वर्तणूक करतात ते. आणि ही तक्रार बी करू आपण. पत्र देऊ. दादा आपलं नाव काय? जयकृष्ण भोसले यांची तक्रार आपण पोलिसांना देऊ की इथं स्थानिक हावभाव करतात ते. आपलं पत्र गेलेलं असेल. इथून एक भिंत मारून घेऊयात की महिलांना असं लज्जास्पद वागणूक जर कोण करत असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आता हा जो प्रश्न आहे हा आपल्याला माहिती नव्हता, फक्त आपल्याला बाथरूमचा प्रश्न माहिती होता. तरी आपण बघूयात. ते राडाचं मी पालिकेला सांगतो, काय हरकत नाही. मी इथं बोर्डच लावा टाकून टाका, कारण लोकांना सोय आहे तिथे. संडासला येताना इथं टाकून कचरा पालिकेला दुप्पट काम होते खरं बोलायला. लोक मुद्दा म्हणून कचरा. इथे भिंतीचं मागणी आहे ना तुमची? भिंतीचे एक आले मात्र शॉर्ट भिंत करू आपण, पूर्ण पॅक करून टाका. एवढी भिंत करू. अहो मागे त्या 2 मुली मणिपूरच्या होत्या, कुठल्या त्या राड्या लागल्या अक्षरशः. तिथनं येत. सर माझा नंबर घ्या तुम्ही. मोबाईल आहे का तुमचा? बघा ना कोणाकोणाचा नंबर घ्या माझा आणि मला फोन करा. काही झालं तर मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. नाव काय? सचिन भोसले. शांतीवर राहतो मी. या तर इकडे स्टाईल फरशी तुम्हाला दाखवतो. इथला जो नळ आहे, हा जो नळ आहे हा नळ बसवण्यात येईल आणि स्टाईल फरशीचं कलरिंगचं काम होईल. तर आपले जे पृथ्वीदादांनी सांगितलं होतं भिंतीचं, त्याच्याबद्दल जरा थोडं होल्ड करावं लागणार. मी आभार व्यक्त करतो की काम चालू केलेले सचिन भाऊचे पण आणि पुणे महानगरपालिकाचे पण.